अर्थमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्राला सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा द्यावा अशी मागणी शिक्षण क्षेत्राने केली आहे। त्यामुळे या क्षेत्राचा दर्जा आणि गुंतवणूक वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे। त्याचबरोबर हार्डवेअर उद्योगाला काही प्रमाणात सवलती मिळाल्यास ग्रामीण भागापर्यंत संगणक आणि इतर सुविधा पुरवणं शक्य होईल। अलीकडच्या काळात व्यावसायिक शिक्षण आणि त्यातही संगणक प्रशिक्षणाचं प्रमाण वाढतंय, पण ग्रामीण भागात आजही संगणकाचा प्रसार करण्यात अडथळे येतात। केंद्र सरकारने त्या दृष्टीने काही धोरणात्मक पावलं उचलली तर गुंतवणूकदारांना आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे। संगणक शिक्षणात खाजगी क्षेत्र मोलाचा वाटा उचलू शकतं। त्यासाठी या क्षेत्राला सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा देण्याची मागणी होते। एजुकेशन को भी एक सॉफ्ट इंफ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री का रूप देना चाहिए, क्योंकि वो इतना ही इम्पोर्टेंट है, न केवल एक बजट की दृष्टिकोण से, बट अपने पूरे राष्ट्र निर्माण के दृष्टिकोण से अगर आप देखें तो उससे ज्यादा अहम कोई चीज नहीं है। नव्या शिक्षण मंत्र्यांनीही सरकार स्थापन झाल्यानंतर काही घोषणा केल्या। शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याच्या विचारात सरकार असल्याचं दिसतंय। तसंच सरकार आता सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून या क्षेत्राच्या विकासाकरता प्रयत्न करणार आहे। या संबंधीचं गुंतवणूक विषयक धोरण सरकारने या अर्थसंकल्पातून स्पष्ट करावं अशी मागणी उद्योजक करतायत। कि इसको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के रूप में अगर लिया जाए तो उससे ये चीज जल्दी जा सकती है अपने छोटे शहरों में। और सिर्फ शिक्षा का सवाल नहीं है, जब आप एक नेटवर्क डालते हैं तो वही नेटवर्क काफी और चीजों के जो गवर्नमेंट के और प्रोग्राम्स हैं उसके कारण उसमें भी यूज आता है। सॉफ्टवेअर क्षेत्रात आघाडीवर असताना हार्डवेअर निर्मितीत मात्र भारताचं फारसं नाव नाही। देशाची भौगोलिक रचना निर्यातीला पोषक आहे, त्यामुळे हार्डवेअर निर्यातीला सवलती देण्याची अपेक्षा व्यक्त होते। जगाच्या निरनिराळ्या कानाकोपऱ्यामध्ये माल पोहोचवायचा ठरवला तर भारत हे एक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे। ह्या बजेटमध्ये असं अपेक्षित आहे की आपण जर का ह्या तीन गोष्टींना चालना देणाऱ्या काही तरतुदी केल्या तर त्यातून हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग विल नॉट बी अ ड्रीम, इट विल बी अ रियालिटी। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर अर्थमंत्री यंदा मेहर नजर दाखवतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। या दोन क्षेत्रांवर अधिक भर दिल्यास इतर विकास साधणं देशाला सहज शक्य होईल असं तज्ज्ञांचं मत आहे। ईटीव्ही न्यूज, मुंबई। आजच्या पैशांच्या गोष्टीमध्ये इथेच थांबूयात। नमस्कार।